सप्रेम जय महाराष्ट्र। आज कोपरगाव नगर परिषद 2025 सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला। निकाल लागल्यानंतर ज्यांचा विजय झाला त्यांचं पहिले अभिनंदन करतो आणि ज्यांचा पराजय झाला त्यांनी खचून जाऊ नका, कारण यशाची पायरी पराजय होणं। काहीतरी शिकायला मिळतं, चांगले अनुभव येतात। यानंतर मी मतदारांचे सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो। जो जनतेचा कौल, जनतेने जो कौल दिला तो कौल आम्हाला मान्य आहे, पण आम्ही हरलो म्हणून, पराजय झाला म्हणून आम्ही खचून जाणाऱ्यापैकी नाही। शिवसेनेची ही दगदगती मशाल उद्धव साहेबांनी आमच्या हातात दिलेली आहे। ती मशाल घेऊन ज्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टी, ज्या मूलभूत गरजांपासून समाज आपला वंचित असेल, ज्या ठिकाणी अंधारमय झालेला असेल, त्या ठिकाणी ही मशाल घेऊन त्याला भगदाड पाडण्याचं काम आम्ही निश्चित करू। जनतेला न्याय देण्याचं काम निश्चित भविष्यात करू। आज आम्ही जवळजवळ 2,000 मतं मशाल या चिन्हावर घेतली। त्या 2,000 लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, कुठलाही 1 रुपया न घेता आम्हाला त्या 2,000 लोकांनी मतदान केलं, त्यांचे मनापासून मी आभार मानतो। तुम्ही आमच्या पाठीशी आहात। नक्कीच आम्ही या कोपरगावच्या जनतेसाठी, जेवढे मतदार होते, जेवढे रहिवासी आहेत कोपरगाव शहराच्या भूमीत जेवढे राहतात, त्यांच्यासाठी निश्चितच भविष्यात खचून न जाता आम्ही आमच्या पहिल्यासारखंच काम करू। निवडणुका येतात जातात, आमचा जरी पराजय झाला तरी आम्ही खचून जाणार नाही। जेवढी मतं पडली त्या मतांसोबत, कोपरगाव सोबत आम्ही निश्चित पुढची वाटचाल चालू करू। जे मशाल चिन्हावरचे आमचे उमेदवार होते त्यांनाही या माध्यमातून सांगतो, खचून जाऊ नका। आपल्याला ही ताकद, लोकांनी जी ताकद दिली आहे, लोकांनी जो आपल्याला विश्वास टाकलाय, ठीक आहे, कौल जो असेल तो आपण मान्य करावा आणि येत्या काळात आपल्या प्रभागात, आपल्या वार्डात जनतेची कामं सोडवण्यासाठी, जे लोक वंचित आहेत, जे लोक पीडित आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल हाती घेऊन आपण आयत्याच जोमाने कामाला लागू, उलट जास्त जोमाने कामाला लागू। सगळ्यांचे, सगळ्या समाजाचे मी मनापासून आभार मानतो। हा कौल आम्हाला मान्य आहे। येत्या काळामध्ये निश्चितच आम्ही ज्या निवडणुका पुढच्या येतील त्या निवडणुकाला सुद्धा आम्ही सामोरे 100% जाणार आहेत। यात पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचे मनापासून आभार मानतो। काही नसताना त्यांनी मला उमेदवारी दिली, जनतेचे पुन्हा आभार मानतो। काही नसताना, कुठली कारखान्याची यंत्रणा नसताना, कुठलं पाठबळ नसताना, पैसा नसताना, फक्त सहकारी शिवसैनिक निष्ठावंतांच्या बळावर, ताकदीवर, मित्रांच्या जोरावर, नातेवाईकांच्या जोरावर, जे माझे हितचिंतक आहेत त्यांच्या बळावर इथपर्यंत पोहोचलो। निश्चितच पुढची वाटचाल कोपरगावच्या या जनहितासाठी, पक्षाच्या हितासाठी करतो आणि पुन्हा एकदा मी सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।